हॅलो, मंत्रा. सगळ्यांना हॅपी न्यू इयर. ते माणसाचं नवीन भाषा म्हणजे गुढीपाडवा. तरी सुद्धा 2026ची सुरुवात मी बाप्पाच्या दर्शनापासून करणार आहे. तर चला सिद्धिविनायकला. सकाळच्या कुडकुडत्या थंडीमध्ये आम्ही निघालो. खूप लोकांच्या गर्दीमध्ये आम्हाला ट्रेनमध्ये चढायचं होतं. फायनली आम्ही दादर स्टेशनवर पोहोचलो. ही बहीण आहे, ही तिची फ्रेंड, ही तिची बहीण आणि ती पूर्वा. आणि आम्ही आता सिद्धिविनायकला चाललो, पण आम्हाला लोकेशन काहीच माहीत नाही. वेस्ट साईडला जायचं आणि मग ते पण खाली फुल मार्केट असतो, त्या फुल मार्केटमधून आजपासून तुम्हाला बस स्टॉपवर भेटेल आणि टॅक्सी. इतके जास्त पॉप्युलेशन झाले की टॅक्सीसाठी पण लाईनच होती. आणि अजून भटकता आत्मा कुठे पण फोटो काढतात आणि हे इथे पण फोटो काढतच होते. खूप मोठ्या लाईनमध्ये उभं राहून आता आम्हाला टॅक्सी मिळाली आणि आम्ही आता चाललोय. आमच्यासारख्या मासूम पोरांना अर्ध्यात सोडलं आणि इथून बोलले इथून चालत सोडलं. एवढे सोबत पोर अन्याय झाला. तुम्हाला काय बोलायचं आहे? पागल लोक, आता आपण नवीन आहे तर काय बोलू पण शकत नाही की बाबा शकत नाही. म्हणजे आम्ही जर आमच्या एरियात असतो तर आम्ही फुल भांडण केलं. सगळीकडे लाईनच होती आणि ते देवदर्शनाला पण खूप मोठी लाईन होती. A few moments later. बाप्पाने आम्हाला सांगितलं सबका फॉर्म मिठा होता. हा बोर्ड बघून आम्हाला खूप शांती मिळाली. नवीन वर्षाची जरा जास्तच गर्दी होती आज. बाप्पासाठी आम्ही पेढे पण घेतले. इथे आम्हाला बाप्पाचं अजून एक दर्शन झालं. ते खूप मस्त मस्त बाप्पाचे पोस्टर पण होते आणि भारी फोटो पण होते. आतमध्ये पण खूप जास्त मोठी लाईन होती आणि मंदिर पण खूप भारी सजवलेला. फायनली खूप स्ट्रगलने आम्हाला बाप्पाचं दर्शन झालं आणि तुम्ही पण बाप्पाचं दर्शन करून घ्या. फायनली दर्शन झालेलं आहे आणि आम्हाला खूप भारी वाटलं. पहिल्या वेळेस गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ आणि आता आम्ही परत आज चालू आहे. बाहेर येऊन आज चालू कारण आमच्या घरी जाण्यासाठी आम्ही परत टॅक्सी पकडली मोठी लाईन पार करून. आम्हाला तिथल्या देवाचं चरण दर्शन भेटलं नाही म्हणून आम्ही दुसऱ्या मंदिरात आलो. देवाचं मंदिर होतं पण इथे आतमध्ये गणपती बाप्पा पण होते. दादरला आलो आणि काही घेऊन गेलो नाही असं होणार नाही म्हणून आम्ही शॉपिंग पण केली. एक पण ट्रेन टायमावर येत नाही मुंबईमध्ये आणि आज पण ट्रेन लेटच होत्या नेहमीसारख्या. अवतार गाईज आणि सगळ्या ट्रेन लेट आहे. मुंबईमधल्या लोकल कमी पडलेल्या म्हणून आम्ही एक्सप्रेसमध्ये बसलोय आणि मी भांडण करून वरती बसले, ते पण फक्त दादर टू कल्याणसाठी. भांडणाशिवाय काही होत नसतं आणि भांडण आपला टॅलेंट आहे यार. फायनली आम्ही आता घरी चाललो. बाय.